रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आहे गुरुवार आणि आज मुलांची इच्छा होती की मम्मी मिसळपाव बनव म्हणून. मग काय, चला म्हटलं बनवूया मिसळपाव. मटकी भिजवलेली होती घरी. कांदा, टमाटर, आलं, लसूण, खोबऱ्याचं वाटप केलं छानपैकी आणि केली मटकीची आमटी. आणि फरसाणा देखील घरीच होता. फरसाणा आणि मटकी छानपैकी तयार झाली. कांदा बारीक कापून घेतला आणि पाव आणले विकतचे. ताटामध्ये बघा रस्सा वाढून घेत आहे. छानपैकी मटकीच्या आमटीचा रस्सा वाढून घेतला. त्यावरती टाकला आहे फरसाण आणि कांदा आणि पावासोबत खायला घेतली मटकीची आमटी. खूप छान झालेली मिसळपाव, भारी आयटम झालेला. मिसळपावासाठी मी एक मिसळचा मसाला आणला होता मंडळी, तो पण भारी होता. काठदरेचा होता, काठदरेचा छान होता. त्यामुळं जरा यावेळची आमची मिसळपाव भारी लागले, आवडले मला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा काठदरेचा मिसळ मसाला. या मग आमच्यासोबत मिसळपाव खायला. चला बाय बाय, परत भेटू दुसऱ्या एखाद्या व्लॉगमध्ये.